बातमी राज्यातून आहे। ई चलान प्रणाली विरोधात आजपासून वाहतूकदार संघटना चक्काजाम आंदोलन करणार आहेत। सरकारने दंडवसुलीतून नियमबाह्य लूट सुरू केल्याच्या निषेधार्थ वाहतूकदार आजपासून संपावर जाणार आहेत। ऑटो रिक्षा टॅक्सींसोबतच ऐन परीक्षेच्या काळात शाळांच्या बस बंद राहणार आहेत। संप पुकारतानाच वाहतूकदार आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात भव्य मोर्चा काढणार आहेत। मुंबई इथे आझाद मैदानावर सकाळी 11 वाजता आंदोलन केलं जाईल। त्यानंतरही सरकारी पातळीवरती तोडगा न निघाल्यास शुक्रवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा वाहतूकदारांनी दिलेला आहे। ई चलान प्रणालीच्या माध्यमातून नियमबाह्य पद्धतीने लूट सुरू असल्याची नाराजी वाहतूकदारांमध्ये आहे। संपामध्ये ट्रक, टेम्पो सारख्या अवजड वाहनांबरोबर स्कूल बस, खासगी टुरिस्ट बस, मुंबईतील काळ्या पिवळ्या टॅक्सी आणि ऑटो रिक्षांचा देखील सहभाग असेल। त्यामुळे आर्थिक राजधानीचं शहर असलेल्या मुंबईसह संपूर्ण राज्यभरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प होणार आहे। ई चलान प्रणाली विरोधात राज्यातील वाहतूकदार संघटना आक्रमक होत संपामध्ये सहभागी होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर मुलुंड जकात नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सध्या ठाण्यातील मुलुंड ठाणे जकात नाक्यावर आणि आपण जर पाहिलं की मोठ्या प्रमाणात शाळेतील बस असतील, खाजगी बस असतील, याच ठिकाणी आपल्याला मोठी रांग आपल्याला या ठिकाणी जकात नाका परिसरामध्ये दिसून येत आहे। दादा, नेमकं ई चलान प्रणाली विरुद्ध तुम्ही आज आझाद मैदानमध्ये जाणार आहे। गेल्या काही दिवसांपासून तुम्ही मंत्र्यांच्या भेट घेत आहेत, काय तोडगा निघाला, काय सांगाल याबद्दल? तोडगा काढायला कोण तयारच नाही आहे ना। आजपर्यंत जेवढ्या मीटिंग झाल्या त्याच्या फक्त सिरियसली कोण घेतच नाही आहे वाहतूकदाराला। वाहतूकदार हा खेळणं झाला आहे। प्रश्न खूप मोठा आहे पण याला गांभीर्याने घेतलंच जात नाही आहे। आम्ही काय आंदोलन करते नाही, आम्ही बिझनेसमॅन आहे। आम्ही करोडोचे कर्ज घ्यायचे, गाड्या घ्यायचे, आमच्या जीवावर किती घरं चालतात, मॅकॅनिक चालतो, ड्रायव्हर चालतो, बँका चालतात। आज एवढं सगळं करूनसुद्धा सरकारने सिरियसली घेतलं पाहिजे ना। रोडवर यायचे आमचे काय हे का सांगा? हे अशा चुकीच्या पद्धतीने आमचे हक्क आम्हाला मागावे लागतात, ही शोकांकित आहे। आता तुम्हाला पासिंगसाठी एक सुद्धा पूर्वी 2-3 हजारामध्ये पासिंग व्हायचं होतं। आता सध्या पासिंगसाठी कमीत कमी 20,000-25,000 रुपये लागतात। 15 वर्षाचा जो गाडी असा त्या गाडीला 14,000 फीस केले। पूर्वी 800 रुपये भरत होता आम्ही। तुम्ही आत्ता 15 वर्षानंतर म्हणजे 20 वर्षापासून 18,000 रुपये केले तुम्ही। 800 रुपयामधून 18,000 रुपये। तुम्ही विचार करा, धंदा कसा काय करायचा आम्ही? तर प्रताप सरनाईकांसोबत काल चर्चा झाली पण त्यामध्ये कोणताही ठोस निर्णय झाला नाही आणि त्यामुळे आता हे सगळे वाहतूकदार संप करण्याच्या भूमिकेवरती ठाम आहेत। तोडगा न निघाल्यास शुक्रवारपासून म्हणजे उद्यापासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा त्यांनी दिलाय। ई चलान प्रणाली विरोधात आज वाहतूकदार संघटनेनं चक्काजाम आंदोलन पुकारलेलं आहे आणि चक्काजाम आंदोलनाला आता सुरुवात झाली आहे। संघटनेकडून काळे झेंडे दाखवत रस्ता अडवण्याचा प्रयत्न, चलान बंद करा अशा घोषणा, हे प्रकार सुरू झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात मुलुंड ठाणे टोलनाका इथं वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक पोलीस ही वाहतूक सोडवण्याचे प्रयत्न सध्या करतायत। जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन करू। हजारोंच्या संख्येनं आझाद मैदानावर बसेस, डंपर अशा गाड्या उतरवू असं सांगितलं जातंय आणि हजारोंच्या संख्येनं आझाद मैदानावरती बसेस, डंपर अशा गाड्या पोहोचायला देखील आता सुरुवात झालेली आहे। त्यामुळे वाहतुकीवर, मुंबईतल्या वाहतुकीवरती या संपाचा, या आंदोलनाचा मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.